महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अमेरिका इस्रायलची संयुक्त लष्करी कारवाई, इराणचे प्रत्युत्तर। कतार, बहरीन, UAE मधील भारतीयांनी घाबरू नये, परिस्थितीवर बारकाईने लक्ष। मध्य पूर्वेत तणावाची स्थिती गंभीर झाली आहे। इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या आपल्या नव्या लष्करी मोहिमेला सिंहाची गर्जना असे नाव दिले असून ही कारवाई युनायटेड स्टेट्ससोबत समन्वयाने केल्याची माहिती आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली आहे। अहवालानुसार इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमासंदर्भातील सुरू असलेल्या वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कठोर भूमिका घेत अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचा इशारा दिला होता। शनिवारी पहाटे भारतीय वेळेनुसार इस्रायलने इराणची राजधानी तेहरान तसेच इतर काही महत्त्वाच्या शहरांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे। प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायलवर अंदाजे 400 क्षेपणास्त्रे डागल्याची माहिती समोर येत आहे। तसेच कतार, बहरीन आणि UAE मधील अमेरिकन लष्करी तळावरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक वास्तव्याला आहेत, त्यामुळे भारतातील त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। भारतीय नागरिकांनी काय लक्षात ठेवावे? परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे। कतार, बहरीन, UAE आणि कुवेतमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे। भारतीय दूतावासाशी संपर्क ठेवावा। घाबरून न जाता सुरक्षित स्थळी आणि भक्कम इमारतीत राहावे। भावनिक आवाहन, जगातील कोणत्याही कोपऱ्यात तणाव निर्माण झाला की त्याचा सर्वाधिक परिणाम सामान्य नागरिकांवर होतो, परंतु अशावेळी धैर्य, संयम आणि अधिकृत माहितींवर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक असते। आपले कुटुंबीय सुरक्षित आहेत, भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, ही भावना मनात ठेवा। संकटाचे ढग कितीही दाटले तरी आशेचा किरण कधीच मावळत नाही। भारतीय बांधवांनी धीर धरावा, देश त्यांच्या पाठीशी आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम।